नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा उजाडलेला आहे. साधारणतः 10 तारीख आलेली आहे, तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण आहे त्याची प्रोसेसच सुरू झाली नाही आहे. सगळ्यात प्रथम शासकीय मान्यता देणारा GR यावा लागतो, त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लक्षात घ्या लाभ वितरण. अशा एकंदरीत या प्रोसेसला 1 आठवड्याचा काळ लागतो. त्यामुळे या आठवड्यामध्ये अपेक्षित होतं की लवकरच हा जो GR आहे तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरण. लक्षात घ्या की याची निश्चित अशी वेळ नसते. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत. त्यानंतर याचबरोबर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ देखील येणार आहे असं देखील सांगितलं जात आहे. परंतु लक्षात घ्या शासनाची नोव्हेंबर-डिसेंबर किंवा राहिलेले जे हप्ते आहेत ते वितरित करण्यासंदर्भात अजून कोणतीच तयारी झाली नाही आहे. याच्यामध्ये एक मात्र महत्त्वाची बाब आहे की सर्वात प्रथम कालपासून आपण सांगतच आहोत की आता कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाभ वितरणाला यावेळी थोडा विलंब होऊ शकतो. कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबर इतर कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान सन्मान निधी असेल, नमो किसान सन्मान निधी असेल, तर या विविध योजनांचा लाभ वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम कुठल्या योजनेचा GR येतोय त्यावरतीच लक्षात घ्या लाभ वितरण आहे ते डिपेंड असणार आहे. त्यामुळे साधारणतः या सगळ्या योजनांचा लाभ वितरण DBT पोर्टलद्वारे असल्यामुळे कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR तर लवकरच प्रसिद्ध होईल, पण हप्ते वितरण लक्षात घ्या घोषणेवरतीच अवलंबून आहे. पण या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे, पण 1 ते 2 दिवस उशीर होऊ शकतो. तर ही आताची महत्त्वाची बाब आहे. तर येणारा हप्ता हा केवळ फेब्रुवारी महिन्याचाच 1500 रुपयांचा लाभ येणार आहे. EKYC ज्यांची दुरुस्ती राहिलेली आहे त्यांना 31 मार्चपर्यंत शेवटची मुदत दिलेली आहे आणि ज्यांची EKYC झालीच नाही आहे त्यांनी जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन विनंती करायची आहे. तर अशा प्रकारची आताची महत्त्वाची माहिती आहे. GR अजून आलेली नाही आहे, हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही आहे. अपेक्षित धरूया की लवकरच या संदर्भातली घोषणा होणे आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की DBT ॲक्टिव्ह किंवा अकाउंट आधार सीडिंग स्टेटस चेक करायची सध्या गरज नाही आहे. कारण का मागच्या महिन्यात जर लाभ आला असेल तर सर्व गोष्टी तुमच्या ओके असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला लाभ आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.